अंबाजोगाई लोखंडी रोडवर उसाच्या ट्रॅक्टरला ऑटोची भीषण धडक, 4 जण गंभीर जखमी. पत्रकार शेख फिरोज यांची तत्पर मदत. अंबाजोगाई शहरातील लोखंडी रोडवर विजय हॉटेलसमोर आज सायंकाळी सुमारे 6:25 भीषण अपघात घडला. सकाळपासून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला मागून येणाऱ्या ऑटोने जोरदार धडक दिली. या अपघातात ऑटोतील 4 प्रवासी गंभीर जखमी झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली. या अपघातात ऑटो चालक बाळासाहेब सर्जेराव ठाकूर वय 30, प्रियांका बाळासाहेब ठाकूर वय 26, साहेबराव गंगाधर साखरे वय व ऋतुराज लक्ष्मण साखरे वय 11, सर्व कानडी बदन हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना डोके, पाय व डोळ्यांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या असून त्यांना तातडीने स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई येथे दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ऑटोची धडक इतकी तीव्र होती की ऑटोचे लोखंडी भाग दबल्याने चालकासह प्रवासी आत अडकून पडले होते. याच वेळी केजकडून अंबाजोगाईकडे येत असलेले सिटीझन पेपरचे पत्रकार शेख फिरोज यांनी अपघातस्थळी थांबून प्रसंगावधान दाखवले. त्यांनी तात्काळ परिस्थितीची गंभीरता ओळखून 108 व 112 या आपत्कालीन क्रमांकांवर फोन करून रुग्णवाहिका व मदत यंत्रणा बोलावली. तसेच अजंठा ऑटोमोबाईल्सचे मालक वाजेद शेख व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने ऑटोमध्ये अडकलेल्या जखमींना मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आले. पत्रकार शेख फिरोज यांच्या तत्परतेमुळे जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळाल्याने पुढील अनर्थ टळल्याची भावना नागरिकातून व्यक्त होत आहे. दरम्यान सकाळपासून पंचर अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या मागील बाजूस रेडियम अथवा इशारा फलक नसल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप जखमींच्या नातेवाईकांनी केला आहे. संबंधित ट्रॅक्टर चालक व मालकावर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी नातेवाईक व नागरिकांनी केली आहे. घटनेची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्यातील हवालदार चव्हाण यांना देण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. जाऊ दे भैया, जाऊ दे भैया, जाऊ दे. एक मिनिट जाऊ दे भैया. ओके.